नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी स्वप्नील परदेशी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी शहरातून भर पावसात काढण्यात आला मोर्चा। सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भोजनकालीन निदर्शने। मोगन येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी झिपूर पाटील तर व्हाईस चेअरमनपदी कस्तुरबाई माळे यांची बिनविरोध निवड। आणि देशव्यापी संपात ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियनतर्फे सहभाग नोंदवत करण्यात आली निदर्शने। आता बातमीपत्र विस्ताराने। देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर धुळे येथे कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी शहरातून भर पावसात शासनाविरोधात मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी भर पावसात शासनाविरोधात मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। देशातील सर्व केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त राष्ट्रीय मंचाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या कामगार विरोधी 4 श्रम संहितांच्या अंमलबजावणी विरोधात देशव्यापी सार्वत्रिक संपाचा निर्णय घेण्यासाठी कामगारांचे 18 मार्च रोजी राष्ट्रीय संमेलन घेण्यात आले। 20 मे रोजी देशव्यापी सार्वत्रिक संपाचा निर्णय जाहीर करण्यात आला। त्यावेळेस देशातील राजकीय परिस्थिती पाहता देशव्यापी सार्वत्रिक संपाचा निर्णय स्थगित केला होता। हाच संप 9 जुलै रोजी करण्याचा निर्णय झाला। त्यानुसार बुधवारी देशव्यापी संप पुकारण्यात आला। या जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात कॉर्पोरेट मालकांच्या हिताचे व कामगार कर्मचारी यांना गुलामीत टाकणारे 4 श्रमसंहिता रद्द करा, महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक मागे घ्या, बारमाही कायमस्वरूपी कामांच्या ठिकाणी कंत्राटीकरण बंद करा, सर्व कामगारांना 26,000 रुपये किमान वेतन आणि 10,000 रुपये पेन्शन लागू करा, अंगणवाडी आशा वर्कर, शालेय पोषण आहार कामगार, योजना कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक, कंत्राटी डॉक्टर, नर्सेस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या व त्यांना ग्रॅज्युटी लागू करा, शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्यासाठी किमान समर्थन मूल्याचा कायदा करा, शेतकरी वर्गाची संपूर्ण कर्जमाफी करावी, मनरेगा अंतर्गत 200 दिवस रोजगार व किमान 600 रुपये प्रतिदिन मजुरी द्या, शहरी भागात रोजगार हमी योजना सुरू करा, विजेची नवीन स्मार्ट मीटर योजना रद्द करा, शेतकऱ्यांना अखंडित 12 तास अखंडित वीज पुरवठा करा, PFRDA कायदा रद्द करून शासकीय कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, EPF 15 अंतर्गत किमान 10,000 रुपये पेन्शन लागू करा, सर्व शासकीय विभाग सार्वजनिक सेवा उद्योगातील रिक्त जागा त्वरित भरा, बेरोजगारांना निर्वाह भत्ता लागू करा, नवीन शैक्षणिक धोरण मागे घ्या, शिक्षकांचे बाजारीकरण, केंद्रीयकरण, सांप्रदायिकरण बंद करा, शिक्षण आरोग्य यावर बजेटमध्ये पुरेसा निधी खर्च करा, मागासवर्गीयांचा बॅकलॉग ताबडतोब भरण्यात यावा, वाढत्या महागाईला आळा घाला, सार्वजनिक वितरण व्यवस्था मजबूत करा, बायोमेट्रिक पद्धतीच्या नावाखाली नागरिकांना रेशन व्यवस्थेमधून बाहेर करण्याची कारस्थान बंद करा, असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व किमान 10,000 रुपये पेन्शन योजना लागू करा आदी मागण्या करण्यात आल्या। मोर्चात डॉक्टर संजय पाटील, LR राव, राजेंद्र माळी, सुधीर पोद्दार, सुरेश पाईकराव, अविनाश मोरे, वाल्मिक चव्हाण, सुरेश बाळकर, दीपक पाटील, मंगेश कंडारे, मोहन कपोले, अजय बदाने, योगेश दात्रक, चंद्रकांत सत्तेशाह, ललित सिंग गिरासे, देवानंद ठाकूर, बापू पारदे, एकनाथ बांबरे, प्रतिभा गोडके, किशोरी आयरे, पल्लवी सावळे, RV पाटील, उदय तोरवणे, भूषण पाटील, पल्लवी शर्मा, दीपक सोनवणे, आबा पाटील, खेमचंद पाकळे, वनराज पाटील, अनिल सोनवणे यांच्यासह कामगार व शेतकरी वर्ग सहभागी झाले होते। 25 कोटी कामगार कर्मचारी आणि त्यांना बल द्यायला देशभरात शेतकरी सुद्धा उतरलेला आहे। रेल रोको, रस्ता रोको, सर्व फॅक्टरी, सर्व ऑफिस बंद राहणार आहे। हा आव्हान कशासाठी? हा आव्हान फक्त कामगार कायद्याचा प्रश्न नाही, कामगार आणि कर्मचारींचा प्रश्न नाही, हा देशाचा संविधानाचा प्रश्न आहे, हा देशाचा लोकशाहीचा प्रश्न आहे, हा आपला देशाचं आर्थिक परिस्थिती हे जे ढसाले भाजप सरकारने जे केलेलं आहे त्यांचा धोरणाचा विरोधात आहे, त्या कामगार वर्गाचे जे धोरणाच्या विरोधात आहे, शेतकरी जे वर्ग आहे त्यांचा धोरणाचा विरोधात आहे। आपल्याला देश वाचवायचं, संविधान वाचवायचं, लोकशाही वाचवायचं आणि हा 4 लेबर कोड जे आहे त्या 4 लेबर कोड हे जे कामगार विरोधी आहे, हे कॅपिटलिस्टिक दर्जाचे आहे, हे त्यांचा विरोध आहे। आणि इथे दाखवता
सुरक्षा कायदा महाराष्ट्रामध्ये कसला सुरक्षा कायदा? सर्व कामगारांचं हिसकून घेतलेलं आहे. तिथे 100 कामगार होते, आता ते 300 केले. आजच्या टेक्नॉलॉजीमध्ये कुठे 100 कामगार असतं? म्हणजे कामगार कायदा लागू होणार नाही आणि प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी, ESIC हे लागू होणार नाही. परमनंट कामगार होणार नाही. हे सर्व यांच्या विरोधात आज धुळ्यामध्ये सर्व कामगार कर्मचारी संयुक्त कामगार संघटना जी आहे महाराष्ट्र राज्याचे एक घटक म्हणून धुळ्यामध्ये आज आम्ही मोर्चा काढत आहोत. इन्कलाब जिंदाबाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भोजनकालीन निदर्शन करीत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. विविध कर्मचारी संघटनांतर्फे पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती धुळेतर्फे बुधवारी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भोजनकालीन निदर्शने करीत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रातील जनतेने मोठ्या विश्वासाने युती शासनाची प्रचंड बहुमताने निवड केली. सुमारे 6 महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. या कालावधीत मागील शासनाने आश्वासित केलेल्या मागण्यांसंदर्भात ठोस निर्णय घेऊन सकारात्मक कारवाई होऊ शकली नाही, हे वास्तव आहे. आपली भेट घेऊन चर्चा करण्यास्तव वेळ मिळावा यासाठी विनंतीपत्रे सादर करण्यात आली, परंतु त्या संदर्भात अद्याप कोणतीही दखल घेतली गेली नाही. मागील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासनाने जुनी पेन्शन, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग व इतर आर्थिक व सेवाविषयक प्रश्नांबाबत जी आश्वासने दिली त्याबाबत कोणतीही सकारात्मक प्रागतिक कारवाई झाल्याचे दिसत नाही. सोबत आपल्या माहितीसाठी 20 मागण्यांची सनद सादर करीत आहेत. प्रलंबित मागण्यांबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी, शिक्षक बुधवार दिनांक 9 जुलै 2025 रोजी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने जाऊन निदर्शने करीत आहेत. त्या अनुषंगाने राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे कल्याण भवन धुळे येथून किमान क्लब जेल रोड येथे सकाळी 10 वाजता कामगार संघटना संयुक्त समितीच्या वतीने मोर्चा नेण्यात आला. या समन्वय समितीच्या वतीने दुपारी 1 वाजता भोजनकाल निदर्शने नोंदवण्यात आली. देशातील 11 कामगार संघटनासुद्धा सांप्रत केंद्र शासनाच्या कर्मचारी विरुद्ध धोरणाला विरोध करण्यासाठी देशव्यापी संप करीत आहेत. या संपास आमच्या आजच्या आंदोलनाद्वारे जाहीर पाठिंबा देऊन भविष्यातील संभाव्य तीव्र लढ्यासाठी सिद्ध होत आहोत. कृपया या निवेदनाची दखल घेऊन संघटनेसह चर्चा करून ठोस निर्णय घेण्यासाठी वेळ व तारीख द्यावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी डॉक्टर संजय पाटील, सुधीर पोद्दार, राजेंद्र माळे, सुरेख पाईकराव, अविनाश मोरे, सुरेश बहाळकर, दीपक पाटील, वाल्मिक चव्हाण आदी उपस्थित होते. 9 जुलै रोजी देशव्यापी 10 देशाच्या बलाढ्य कामगार संघटनांच्या वतीने लाक्षणिक संप करण्यात आलेला होता. त्या देशव्यापी लाक्षणिक संपाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त समितीच्या वतीने कल्याण भवनपासून प्रचंड मोठा मोर्चा त्या किमान क्लबवर पोहोचला. त्यानंतर आज सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीनं दुपारी 1 वाजता भोजनकाल निदर्शने या ठिकाणी नोंदवण्यात आली. त्यामध्ये जे काही राज्य सरकारने आम्हाला जुनी पेन्शनच्या धर्तीवर जी सुधारित पेन्शन योजना लागू केली होती त्या संदर्भात शासन निर्णय जरी निघाले असले तरी त्या संदर्भात मार्गदर्शक सूचना काढलेल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये फार प्रचंड संताप आहे. आणि त्याशिवाय केंद्र सरकारने PFRD कायद्यात बदल करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, 8वा वेतन आयोग लागू करावा आणि किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करावी. सगळ्या श्रमिकांना हमीचं वेतन मिळावं, रोजगार मिळावा, महागाई कमी व्हावी आणि जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाच्या अनुषंगाने जी कंत्राटी कर्मचारी आउटसोर्सिंगच्याद्वारे, कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमच्याद्वारे जी सेवा भरती आहे ती बंद करण्यात आणि ज्यांची 10 वर्ष सेवा झाली त्यांना सेवेत नियमित करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे काही आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये खाजगीकरण, कंत्राटीकरण घालताय ते तात्काळ थांबवावं आणि जे कामगार विरोधी धोरणं आपण राबवण्याचा प्रयत्न करताय तो जर सुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवर, कामगारांवर जे आपण बंधनं लादत आहात हे तात्काळ थांबवण्यासंदर्भात शासनाचं, केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा संप आहे. जर या तात्काळ सरकारने यामध्ये सुधारणा केली नाही, सुधारित पेन्शन योजनेसंदर्भात गाईडलाईन्स काढल्या नाही, गॅजेट प्रसिद्ध केल्यानंतर आम्ही बेमुदत संपाच्या तयारीत आहोत. एवढ्या माध्यमातून आम्ही सरकारला आपल्या भावना व्यक्त करतो. धुळे तालुक्यातील मोगान येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमॅनपदी जिप्रू पाटील तसेच व्हाईस चेअरमॅनपदी कस्तुराबाई माळी यांची बिनविरोध निवड झाली आहे. धुळे तालुक्यातील मोगन येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी
झिपुरू पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी कस्तुराबाई माळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मोगन येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या 13 संचालकांसाठी निवड प्रक्रिया राबवण्यात आली होती. यात राजेंद्र पाटील व तुकाराम माळे यांच्या जनसेवा पॅनलने 13 पैकी 11 जागा जिंकल्या होत्या. बुधवारी चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी विशेष सभेचे मोगन येथे आयोजन करण्यात आले होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना चेअरमन पदासाठी झिपुरू पाटील व व्हाईस चेअरमन पदासाठी कस्तुराबाई माळी यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सरला गोसावी यांनी चेअरमनपदी झिपुरू पाटील व व्हाईस चेअरमनपदी कस्तुराबाई माळे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. त्यांना सचिव सोनवणे यांनी सहकार्य केले. निवडीनंतर विविध मान्यवरांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार केला. यावेळी जल्लोषही साजरा करण्यात आला. मोगन विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची निवडणूक जनसेवा पॅनलतर्फे लढवली गेली. 13 पैकी 11 सभासद हे प्रचंड अशा बहुमताने निवडून आले. त्यापैकी आज चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची बिनविरोध निवड झालेली आहे. या निवडणुकीत चेअरमन म्हणून श्री जिप्पर भागा पाटील व व्हाईस चेअरमन म्हणून सौ कस्तुराबाई रामचंद्र माळी यांची बिनविरोध निवड केलेली आहे. उपस्थित नवनिर्वाचित सभासद यांचं मी जनसेवा पॅनलतर्फे हार्दिक स्वागत केले. देशव्यापी संपात धुळे येथील ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियनतर्फे सहभाग नोंदवत शहरातील मुख्य पोस्टासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. विविध कामगार संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात धुळे येथील ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियनने संपात सहभागी होत संप यशस्वी केला. ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियनच्या पोस्ट ऑफिस कायदा 2023 रद्द करावा, 8व्या वेतन आयोगाची समिती लवकरात लवकर नियुक्त करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, NPS आणि UPS पेन्शन योजना रद्द कराव्यात, पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी कम्युनिकेशन कालावधी 15 वर्षावरून 12 वर्षापर्यंत कमी करावा, सर्व संवर्गातील रिक्त पदे भरावी, RMS आणि MMS आणि पोस्ट ऑफिसच्या कार्यालयाचे विलिनीकरण आणि तोडणे थांबावे, RMS आणि MMS कॅडरचा कॅडर आढावा शक्य तितक्या लवकर घेतला जावा, GDS कॅज्युअल लेअर आणि अर्धवेळ कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार कर्मचाऱ्यांइतकेच कामासाठी समान वेतन दिले जावे, कंत्राटी पद्धतीने होणाऱ्या RTN बंद करावे आणि MMS मेल वाहनाद्वारे टपाल विभागाची टपालाची देवाणघेवाण करावी. कोविड महामारी दरम्यान जिथे जिथे RMS कार्यालय बंद होते तिथे ते पुन्हा सुरू करावे, 18 महिन्यांचा गोठवलेला DA त्वरित देण्यात यावा, IDC आणि सेंट्रलायझेशन डिलिव्हरी बंद करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यासाठी सदरच्या संपात सहभाग नोंदवण्यात आला. यावेळी RV खैरनार, MD आयरे, BM भांबरे, SR पाटील आदी उपस्थित होते. धुळे डिव्हिजन अध्यक्ष आज 9 जुलै 2025 रोजी आज एक दिवसीय संप आम्ही पोस्टल कर्मचाऱ्यांनी पुकारलेला आहे. तो का पुकारलेला आहे तर आमच्या रास्त मागण्या आम्ही शासनापुढे ठेवलेल्या आहेत. 15 दिवसापूर्वी शासनाला आम्ही आमच्या संघटनेने JCने नोटीस दिलेली होती. कारण त्यानुसार आम्ही योग्य वेळी संपावर उतरलेलो आहोत आणि शासनापुढे आम्ही एकच मागण्या केलेल्या आहेत की जे काही शासनाचे आडमुठे धोरण आहे ते थांबलं पाहिजे. कर्मचाऱ्यांची जी पिळवणूक आहे ती थांबली पाहिजे. GDS कर्मचारी यांना मोजून मापून 3-4 घंट्याचं पेमेंट दिलं जातं, त्यांना सतत 8 घंटे ड्युटी देण्यात यावी व 8 घंट्याचा मोबदला व शासनाच्या कर्मचाऱ्यांसारखा मोबदला त्यांना दिला पाहिजे. तसेच ग्रुप D व पोस्टमन कॅडरचं जे काही अतिशय म्हणजे त्यांच्यावर अन्यायकारक गोष्टी चालले आहे. कारण पगार बाबतीमध्ये 8व्या वेतन आयोगमध्ये GDS कर्मचाऱ्यांना सामावलं गेलं पाहिजे. यासाठी JCA स्थापन करून आम्ही आज एक दिवसाचा संप पुकारलेला आहे. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी शहरातून भर पावसात काढण्यात आला मोर्चा. सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भोजनकालीन निदर्शने.
मोगन येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी जिपूर पाटील तर व्हाईस चेअरमनपदी कस्तुराबाई माळे यांची बिनविरोध निवड. आणि देशव्यापी संपात ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन तर्फे सहभाग नोंदवत करण्यात आली निदर्शने. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.